राधानगरी शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प केलाय। हा उपक्रम लवकरात लवकर पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्वजण संघटितरित्या प्रयत्न करतील अशी माहिती नूतन जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी दिली। राधानगरी इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राधानगरी शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प केल्याचं जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी राधानगरीतील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर सामाजिक बांधिलकी जपत पहिलंच काम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं। राधानगरी शहराच्या प्रवेशद्वारावर उभारला जाणारा हा पुतळा केवळ ऐतिहासिक स्मारक न राहता तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसंच पुतळा उभारणी साठी स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांचं सहकार्य घेतलं जाणार असून काम पारदर्शकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आम्ही सर्वांच्या माध्यमातून पहिलं काम म्हणून राधानगरीच्या तालुक्याचं मुख्यालय जे आपलं आहे राधानगरी त्याच्या प्रवेशद्वारावरती एक शिवाजी महाराजांचं यथोचित पुतळा पूर्णाकृती तिथं उभा करावा असा आम्ही संकल्प या निमित्तानं केलेला आहे आणि त्या कामाला आम्ही पहिलं काम म्हणून आम्ही प्राधान्यानं हाती घेणार आहे। आणि राधानगरीच्या ऐतिहासिक गावाच्या प्रवेशद्वारावर जर हे स्मारक आम्ही उभा करू शकलो तर निश्चितपणानं राधान तालुक्यातील किंबहुना या परिसरातील सर्व जनतेला जे हिंदुस्थानचे अखंड प्रेरणास्त्रोत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दलची अधिक माहिती तर आहे सर्वांना, परंतु त्याचा एक प्रेरणास्त्रोत चांगल्या पद्धतीने लोकांसमोर येईल। तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचं सांगत आगामी काळात विविध विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, चंद्रकांत चौगले, रमेश बचाटे, विश्वास राऊत, संदीप पाटील, सुरेश पाटील, दादासो सांगावकर, सम्राट केळकर, मारुती टिपुगडे, राजाराम निउंगरे, शिवाजी चौगले, रमेश राणी, युवराज कुंभार, संजय पारकर उपस्थित होते।